हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता मी अथर्व आणि मम्मी आता चाललो आहे काजू लावायला, कारण पावसाला तर कालपासून सुरुवात झाली आहे आणि आत्ता पण बारीक बारीक पाऊस चालूच आहे. दिवसभर पाऊस पडतो आहे आणि आता जातो आहे काजू लावायला. तर तुम्हाला दाखवतो किती काय काजू आणलेत आणि काजू कसे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला. आपलं काजू आणि सोबत आंबे पण आणलेत, पण आत्ता जिकडं जातो आहे तिकडं फक्त थोडेफार काजू नेतो लावायला. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो किती काय काजू आहेत ते. हे बघा, हे एवढे सारे काजू भरून घेतले आम्ही. याच्यामध्ये 5 आहेत आणि याच्यामध्ये 6. हे एवढ्या साईजचे म्हणजे एक 2 वर्षाचे एक वर्षाचे काजू आहेत हे. त्यानंतरला इकडं आंबे पण आहेत जे की लावायचे आहेत. हे बघा, हे आंबे आणलेत. तर तुम्हाला पाहिजे असेल तर आपटीमध्ये भेटतात. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्हाला जर पाहिजे असतील तर तिथे जाऊन घेऊ शकता. त्यानंतरला अजून बघा, एक पकड का, हा एक इथं कोकमचा झाड आहे. आपण तिकडूनच आणला आहे आपटीवरून. बघा, एवढा मोठाच्या मोठा आहे. पाणी बघा किती साचलं इकडे. आणि ह्या मिरचीचा झाड बघा कसा वाकडा झाला आहे. त्यानंतरला इथं शेवंतीची वगैरे झाडं आहेत बरीचशी. हे बघा, आंब्याचा झाड फुटला आहे त्याने. आणि इथं एक आंब्याची कलमं ठेवले 2-4. त्यानंतरला हे इथले काजू. हे बघा काजू कसे झालेत, मस्तपैकी झालेत. तर आता फटाफट जातो आहे आम्ही, कारण बघितला तिकडं तर परत एकदा पाऊस यायला लागला आहे बारीक बारीक. सो लवकरच तिकडे जातो, कारण चिखलातून लावून काय फायदा नाही त्यांचा. त्याच्यामुळे पाऊस थांबला आहे तोपर्यंत जातो आहे तिकडं. तुम्हाला आता अत्तरव दाखवेलच तिकडे जाताना, कारण मी काजू घेतो तिथं. आपला अत्तरवडावून तिकडे आहे. हे चल अत्तरव, हे बघा इकडून इकडे ये, वलवायला या. हे बघा काजू. सो गाईज, आता फायनली काजू डोक्यावर घेऊन आम्ही निघालो आहे. इकडं मम्मी पुढं चालते आणि मी मागं आहे. माझ्या पण डोक्यावर टप आहे काजूंचा आणि मम्मीने पण घेतला नाही आणि डोक्यावर खोडला घेतला आहे, कारण बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि जमीन आपली खूप लांब आहे. तिकडे जायपर्यंत पाऊस येऊ शकतो. त्याच्यामुळे आतापासूनच खोडला वगैरे डोक्यावर घेऊन चालू आहे आम्ही. हे बघा, मम्मी पुढं चाललं आहे काजू घेऊन आणि मी पण जातो आहे आता, कारण जास्त पाऊस पडायला लागला की काजू लावून पण काय फायदा नाही. आता थोडा बारीक बारीक आहे तोपर्यंत लावतो आहे. आणि आता थोडी अत्तर्वच व्हिडिओ करेल, कारण माझ्या डोक्यावर वजन आहे, त्याच्यामुळे मला व्यवस्थितपणे मोबाईल पकडून चालता येत नाही. सो त्याच्याकडे देतो मोबाईल, तो व्हिडिओ करेल आता पुढची. तर तिकडून दादा आणि काकी येते तुला का काजू घेऊन. तर दादा बघू शकता पावडा घेऊन आपला मळीच्या आडव्याला चालला आहे आणि काकीच्या हातात खंती आहे. बघा, दोघांनी 2 टप घेतले नाहीत काजूचे. आपल्या दादानी स्माईल मस्तपैकी दिला नाही, बघू शकता. पाऊस पडायला लागलाय. हो, तर आता आपण थोरला चढलो आणि आपण इकडे वाड्यांच्या इकडे आलो. तर दादा आणि काकी, दादाच्या पाठीमागं काकी आहे आणि हे बघा मोठे मोठे काजू आहेत आपले. दादाला काय म्हणायचं आहे? काय नाही, पाऊस जरा थांबायला पाहिजे थोडा वेळ. हो, पाऊस जरा थांबायला पाहिजे, म्हणजे लगेच फटाफट लावून होतील आपले काजू. तर परत पावसानं आपल्या सुरुवात केला नाही आणि दादा आपला स्पीड चालतोय. पाऊस तर आलेला आहे, पाऊस तर परत आला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपला दादा स्पीड चालतोय काजू घेऊन. तर आपण जवळ आलोच बोर शेताच्या इथं. मजीच्या आडव्यात ना, तर आपल्याला मजीच्या आडव्यात जायचं आहे, बोर शेतात नाही. आणि तिकडे बघू शकता पाऊस किती जोरात पडतोय. बहुतेक पाऊस थांबणार नाही. हा बघा कसं चाललंय आपला दादा. हा बघा, पाऊस नाही थांबला तर मला मारणार आहे दादा. काजू लावसपर्यंत तर पावसानं सुरुवात करण्याची आता थांबल की नाही काय माहीत. दादा म्हणतोय
थांबायला पाहिजे काजू लावसपर्यंत. तर हा पाऊस पडत राहिला तर रात्री आम्ही खेकड्यात जाणारच आहोत. नदीतली वगैरे खेकडी पकडायला नेदोरी इकडं बोरशेताच्या इकडं जाण्याची वाट आहे. आणि आपण आता पुढं मजीच्या आडव्याच्या इकडं वाटेला जात आहोत. आता शाप भिजवला आणि पावसाने आपल्याला. तर देवाराची फुलं पण मस्त आली. सर्व व्हिडिओ करतच होता आपला. तो टप मी आणल्याला ठेवला आहे तिकडं आणि मम्मी येते इकडं वरती आणते तो. हे बघा हे बघा इकडं घेऊन येते ठेवायला. इकडे ठेवता मस्तपैकी. बघा सो गाईज आता फायनली आम्ही 2 टप घेऊन पोचलो. म्हणजे जास्त नाही, इकडे 11 काजू आणलेत आणि खड्डे तर ऑलरेडी पाडून झालेत आमचे. हे बघा इकडे जर बघितलं तर हे खड्डे सगळे पाडून झालेत. थोडेफार बुजलेत ते, कारण हे छोटे वाटतात पण हे बुजलेत खड्डे. आणि थोडेफार इकडे काजू पहिल्यापासून म्हणजे मागच्या वर्षी लावलेत, ते पण आता पाऊस पडायला लागला तर चांगले फुटायला लागलेत. हे बघा इथं बघू शकता, ही जागा आपली साफ केलेली होती, परत एकदा झाडं परत उगवलेत, तर थोडीफार साफसफाई करावी लागेल. कारण पावसाळा चालू झाला आहे तर ही झाडं परत उगवणारच. आणि ही बघा ही भारंग्याची भाजी पण उगवले. ह्याची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकरच बघायला मिळेल, कारण ही भाजी काढायला जाऊ आम्ही तेव्हा. हे बघा आता उगवायला सुरुवात झाली, म्हणजे पाऊस पडला की उगवते ती भाजी. त्याची व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल आपल्या चॅनलवर. म्हणजे ती भाजी कशी करायची ती नक्कीच तुम्हाला सांगेल. बघा हे मागच्या वर्षीचे काजू. आणि इकडं सगळे खड्डे बरेचसे मारून ठेवलेत. बरेचसे म्हणजे इकडं 11 मारलेत, त्यानंतरला अजून दुसरी जमीन आहे तिकडं पण थोडेफार मारलेत. तर तिकडं गेल्यावर ते पण दाखवू तुम्हाला. आणि पाऊस पडल्यावर बरीचशी झाडे आता उगवलेत नवीन. हे बघा हे काजू, इकडं खड्डे, त्यानंतरला खत पण आणून ठेवलं आहे. त्या बकऱ्यांच्या लेंड्या आणून ठेवल्या तिकडं 1-2 पिशव्या इथं, परत अजून तिकडं पुढं पण आहेत, त्या पण आता टाकायच्या आहेत. ते मोठे काजू आहेत, त्यांना वरच्या साईडला मोठे काजू आहेत पण बिया नाहीत. तेव्हाचा व्हिडिओ बघितला असालच. तर मोठे काजू वरती आहेत. आणि मी आता जातो आहे काजू लावायला. पाऊस थोडा बारीक आहे तोपर्यंत, तर तुम्हाला दाखवेलच. हे बघा मम्मी एक एक नेऊन ठेवते काजू तिकडं लावायचे आहेत तिकडं. तर मी पण जातो फटाफट, तर तुम्हाला नक्कीच दाखवेल आम्ही काजू लावतोय ते व्यवस्थित. पण तर दादा पण गेला आपला काजू लावायला. तो का काकी आणि दादा गेले आपला काजू लावायला. आणि हा बघा इथं मस्त खैराचं झाड आहे इथं काटेरी. हे बघा असे खड्ड्यांचे इथं काजू नेऊन ठेवते आपली काकी. एक पणताईच्या नावावर, एक अक्षराच्या नावावर अशी एक एक झाडं काजूची आणून ठेवली नाही तिकडं. आणि आपण आता पावसाळ्याचं काय पाणी घालायला नाही होणार, कारण का पाऊस पडतो. मे महिन्यात तर इकडं पाणी घालायला यायलाच लागेल. हो का खड्डे पण मस्तपैकी पाडून झालेले आहेत. आणि बकऱ्यांच्या लेंडक्या वगैरे पण आणून झालेल्या आहेत इकडं. एवढी वरपर्यंत आपली जागा आहे अक्षराची. बघा तिकडे पण अर्धे काजू आहेत. तो अक्षरा आता आणायला गेला आहे. ला वगैरे पावडा बिवडा घेऊन आलो आम्ही, खंते वगैरे घेऊन आलो. बघा त्यांची पण फाटी होती अक्षरांची, ते पण भिजलेत तिकडं. आणि आता काजू लावताना दाखवूच. तर तिकडनं काजू घेऊन येतो आपला अक्षरा. बघा आंब्याचं झाड पण मोठा इथं लावलेला गेल्या वर्षी, तेवढा मोठा झाला आहे होऊ शकता. तेवढा आपल्या अक्षराने मेहनत घेतलेली, पाणी बिणी घालून त्याला खतबीत घालून मोठी याला नाही, लहानाची मोठी याला नाही आंब्याला.
आणि आता आणलेले काजू त्यांना पण लहानाची मोठी करणार आहे आपला अक्षदा. बघू शकता. चला या काजू लावायला. चला अक्षयासोबत तसंच आहे. जाऊया काजू लावायला. नाही. तर तिकडं पण काकी उभी राहिली आपली, होऊ शकता. आणि दादा आता कुठेतरी काजू लावायला चाललाय. तो बघा आपली खंती आणि पावडा घेऊन आलाय. आणि आपला आता पहिल्यांदा आपली बकऱ्यांची लेंडक्या टाकून मग काजू बिजू लावून. तर चला, पाऊस बारीक बारीक आहे तोपर्यंत लवकरच आपण लवकर काजू पाडून घेऊ. आणि इकडे दादा ऑलरेडी खड्डा पाडून झालेला होता, तरी पण तो परत पाडतो इकडं खड्डा. बघा इकडे खड्डा पाडतोय आणि लाल लाल माती आहे इकडं चांगली. जशी अंगण्याला आपण नेता आहोत तशी लाल लाल माती आहे इकडं, बघू शकता तुम्ही. मस्त सावाटाल वगैरे पण नाहीत लावायला, चांगली मस्त एक जागा आहे इकडे लावायला. पाऊस थांबलाय तो सर आपण अक्षदा आता लवकर फटाफट कामं आवरून परत घरात जाईल आणि घरातली परत कामं कराल. बघा तिकडं वरती काजू लावले आहेत, तिकडे बघू शकता तुम्ही हिरवगार मस्तपैकी पानं फुटलेत. खड्डा पहिला हे करतोय, खणतोय आणि त्याच्यामध्ये लेंट्या बिंटांनी खड्डे पाडला नाही, तिकडे बघू शकता तुम्ही. आणि आता खड्डा पाडून मग खत टाकता इकडं. आणि काकीने खत आणलाच आहे, हा बघा दिसतच असेल कसं बारीक असतो बकऱ्यांचा खत. खत टाकताना पण तुम्हाला दाखवूच, कशी विद्यापीठात काजू लावतात तशीच इथं अशी काजू लावतात. बघा काकीने आपल्या खत टाकलंच आहे एका खड्ड्यात. आणि आपला दादा आता बघा तशी लहानाची मोठी करणार अजून त्यांनी विकत आणलेली आहेत. बघा कसे झालेत मोठे. टाकू नको, उकरायचं ना त्याला जरा जरा. आणि बाकीच्या खड्ड्यांमध्ये आपली काकी असे देणक्या टाकते बघा, ते शकता तुम्ही. त्याच्यावर आपण दादा इकडं लावतो ते तुम्हाला दाखवतोच. तर खड्ड्यामध्ये लावून झालेलं आहे, आता त्याच्यावरती माती वगैरे चेपणार. बघा हे बघ असा स्ट्रेट पण उभा राहायला पाहिजे. फोडून ठेवतो पहिलं अशी लावून ठेवते, नंतर मग माती वगैरे हे करायला येईल आपला दादा बुजवायला. तर आपले झालेलेच आहेत खत बीत टाकून. तर आता फक्त काजूच लावायचे आहेत. पिशव्या आहेत ना, तुझा 1 मिनिट फोटो काढ. तर 2 ठिकाणी आता एका ठिकाणी काजू लावून झालेलं आहे, फक्त माती चेपायची आहे तेव्हा. आणि इकडे दादांनी आपलं लावला नाहीच आहे काजू, बघू शकता. हे का आता काय त्यांना पाणी बिणी घालायला ना, पण मे महिन्यात पाणी घालायला होईल आपल्याला. हो का इकडं लावून
काकी इकडं माती वडते, दादांनी लावला नाही तिकडं. आणि इकडं काकी माती वडते आपल्या काजूला. काजू विजू आले की मी येवच काजू विजू काढायला. तर मधनं फेऱ्या मारायला येवच इकडं. कोणतरी फिरून गेलं इथं. हो काय त्याचे पाय पण आहेत. काय म्हणतो इकडे बैल फिरतात तरी काय. काजू लावताना ना ही पिशवी काजूची व्यवस्थितपणे फाडायची, कारण ही जी माती आहे ना, ही जी आहे माती साईडची, ती फुटाय नाही पाहिजे. कारण ही माती फुटली ना त्यांची मुलकुंड एकदम सैल होतात. त्यामुळे व्यवस्थित दोन्ही साईडून फाडून काढायला लागतात. पण एकदा मुलकुंड हल्ली ना मग वाट लागते काढायची. मस्तपैकी तो जाईल. मग मी माती घेते. तर तिघांना टाकून झालेत ना, तेव्हा कसा तो बघ मम्मी माती घेते का. तिकडं बघू शकता, तिकडं खालती पण खत टाकलेलं आहे आणि वरती पण खत टाकलेलं आहे. तर काजू लावून झालेलं आहे एक बुजून. तर मुलकुंड पण आहेत. रताळी सारखी फळं उगलेत. रताळी हा काय याला बोलतात ना, ते काय काय हा बोलतात त्याला मम्मी, काय ग झेलोंडा ना, झेलोंडा आहे झेलोंडा. झेलोंडा काय खातात काय हे नाव आहेत. सोलून, ते सोलून खातात. काय काय नाव आहेत. झेलोंडा, रताळी वगैरे. रताळ्या हरकत लागतात. रताळी सारखेच लागतात. हे सोलून खातात उकडून विकडून. तर एकेकाच्या नावावर आहेत काजू, बघू शकता तुम्ही. याच्यातला तुझा उडला अक्षादा. अक्षादा बोलतोय माझा नाही कुठचा, पण सगळे त्यांचेच आहेत. काजू टाकतात लेंड्या. मंजिरी वगैरे आली मे महिन्यात. ती म्हणते की मोठावाला मी लावला काजू, दादांनी लावलेला असलास तरी पण. लेंडी नसते, माडाचा खत बनवतात. बघा हा पडला उडव उडव उठे आरास येते. तर आपले आता 3 काजू लावून झाले आहेत, बघू शकता तुम्ही. पटापट मम्मी घे, पाऊस येत आहे. पट्टापट काजू लावून मग आपण पावसानं काळोख पण करा ना. पट्टापट काजू लावून मग आपण आता घरात जाणार आहोत थोड्या टायमात. बघा अशी खर वगैरे टाकायला लागते. तर मच्छरी वगैरे पण बरेच आहेत. आणि तिकडं 2 खड्डे बुजवला नाहीत आपल्या काकीने, ते बघा तिकडं.
तर आता आपले 2-3 फक्त काजू राहिले. 2-3 काजू लावून झाले की आपण घरी जाणारच आहोत. त्या पहिल्यांदा पण थोडासा पहिल्यांदा आपण पहिले काजू आहेत ना त्यांना थोडासा टाकायचा आहे. पहिल्या काजूंना खत टाकायचं आहे. जरासा उरलतो. भरपूर आहे. उरल तो काय तो बघ. एक खड्डा भरला आहे. 2 पिशव्या आहे. 2 पिशव्या आणून ठेवल्या इकडं. आणि इकडे बघू शकता तुम्ही बेडकं वरटत आहेत. पावसाला बोलवत आहेत. शेवटचा काजू होता तो शेवटचा काजू आता लावलेला आहे. आणि बाकीच्या मोठ्या काजूंना खत टाकायला वरती जाणार आहोत आपण. नाही उकरतो जरा. माती काढते. दगड आहेत. तर या लाईनीतले काजू लावून झाले आणि इकडची लावायची आहेत. सो गाईच हे बघू शकता तुम्ही इथं आपला हा काजू लावून झाला आहे. बरेच बहुतेक काजू लावून झालेत आपले. हा इथं एक लावला आहे. तो तिकडचा 1 2 त्यानंतरला हा 3रा आणि हा 4था. बघा त्यानंतरला हा 5वा काजू आहे. कसे आहेत बघू शकता तुम्ही. व्यवस्थितपणे फुटलेत आता आणि मजबूत पण आहेत. त्यानंतरला हा 6. इकडे एक आहे 7 आणि हा इकडे खत आणून ठेवला आहे. इकडं खत आणून ठेवलं आहे आम्ही काजूना घालण्यासाठी खत आणून ठेवलं आहे. आणि हा बघा अथर्व दाखवतो हा तिसलांचा झाड आहे. तर काटेरी असेल तो. तरी पानं काढू नको. काटेरी आहेत ती. हा तिसलांचा झाड आहे. अथर्व दाखवतोय तो विचारत होता मला हा झाड कसला आहे तो. तर तेव्हासाठी त्याला सांगितलं. आणि इकडं हे अजून 2-3 काजू राहिलेत. ते मम्मी माती घेते त्यांच्या बुंदात. कारण मी खड्डे व्यवस्थितपणे केले आणि त्याच्यामध्ये हे काजू जे पिशव्यांमध्ये होते ते फोडून ठेवलेत. आणि त्याच्यावर आता माती घ्यायचं काम करते. माती एकदम व्यवस्थितपणे बुंदात घेऊन दोन्ही साईडून त्याला प्रेस करायला लागते. जेणेकरून ती माती व्यवस्थितपणे फिट्ट बसली पाहिजे आणि काजू व्यवस्थित एका जागेवर स्टेबल राहायला पाहिजे. त्यासाठी माती ओढून घेतल्याच्या नंतर दोन्ही साईडून पाय देऊन मस्तपैकी प्रेस करून घ्यायला लागते. तर मम्मी व्यवस्थितपणे करून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता कसं करायचं असतं ते. आणि हे लावून झाल्याच्या नंतर साईडतून आम्ही काट्या वगैरे उभ्या करणार आहेत. इकडं अजून हे बाकी आहेत. दोन्ही साईडला 2 काट्या उभ्या करणार आहेत आणि त्याला काजूला मध्येच बांधून ठेवणार आहे. जेणेकरून त्याची वाढ अगदी सरळ होते. त्यासाठी आणि काजू आता नवीनच लावला तर त्याला तेवढी अशी मजबूती नाही. कारण तो आता पिशव्यांमध्ये होता आणि पिशव्यांमधून आता आपण जमिनीमध्ये लावतो तर त्याला मजबूती नसते. सो त्यासाठी आपण दोन्ही साईडून त्यांना काट्या उभ्या करणार आहेत आणि बांधून ठेवणार आहेत. जेणेकरून त्यांना थोडा आधार भेटेल. आणि जे मागच्या वर्षीचे काजू आहेत त्यांना आपण थोडा खत टाकतो आहे. आणि पाऊस पण बघा किती चांगला आहे. आपण येत होतो रस्त्याला तेव्हा खूप जोरात पडत होता. पूर्ण भिजवून टाकली. आणि इकडं आलो तर थांबला आहे. म्हणजे आपण एखादं काही चांगलं काम करत असतो तेव्हा निसर्गसुद्धा नक्कीच आपल्याला साथ देतच असतो. तसंच कायचं म्हणावं लागेल. कारण आम्ही इथं आलो आणि पाऊस थांबला आहे. कारण अगदी हे बघा आम्ही बिना खोडल्याचंच काम करतो आहे. ते बघा मम्मी बिना खोडल्याचंच करते. आणि माझ्या पण डोक्यावर खोडला होता तो पण मी काढून ठेवला आहे. आणि आता काजू सगळे त्या
खड्ड्यांमध्ये काढून ठेवलेत पिशवीतून आणि थोडीफार व्हिडिओ करतो आहे तुमच्यासाठी. तुम्ही पण बघा, थोडंफार जमलं तर झाडं लावण्याचा प्रयत्न करा, कारण जेवढी जास्तीत जास्त झाडं आपण लावू तेवढाच आपल्या निसर्गाचं संरक्षण होईल. आणि ही झाडं लावलीत तर त्याचा फायदा निसर्गाला न होता आपल्यालाच होतो भविष्यात. कारण आता ही जी मी थोडीफार काजूची झाडं लावलीत, आता 2-4 वर्षानंतर त्याचा उत्पन्न मलाच भेटणार आहे. कारण फायदा हा आपलाच असतो, फक्त आपण त्याच्याकडं खूप दुर्लक्ष करतो. झाडं वगैरे काय लावत नाहीत सध्या, जो तो आपली झाडं तोडण्याच्या मार्गावरच आहे. सो तुम्हाला पण जर शक्य असेल तर तुमच्या जमिनीत दरवर्षी थोडी का होईना पण झाडं लावण्याचा प्रयत्न करा. हे आता जी आमची मोकळी जागा होती त्याच्यामध्ये थोडीफार झाडं लावलेत. आणि आपला अथर्व बघा, अथर्व काय पाऊस लागतोय की काय? तो खोडला आणि छत्र्या बित्र्या घेऊन उभा आहे. त्याला मच्छर चावायला लागले बसून बसून. आपल्याला मस्तपैकी व्हिडिओ शूट दिलेत त्याने करून. सो ते तुम्ही बघणार होता त्या व्हिडिओमध्ये, स्टार्टिंगपासून बघितली तर बघा. आणि बारीक बारीक चालू झालं आहे, परंतु आपलं काम जो करायला आलो आहे पण ते ऑलमोस्ट झालं आहे. कारण काजू जेव्हा लावतो तेव्हा पाऊस नसला पाहिजे होता, ते अगदी पावसाने ऐकलं आणि काजू लावून होईपर्यंत थांबला होता तो. सो आता जे राहिलं आहे काम खतबीत टाकण्याचं ते फटाफट करून घेतो, कारण संध्याकाळचे टाईम आहे. इकडं मच्छर वगैरे पण खूप असते. तो फटाफट खत टाकून घेतो. हे नवीन जे मागच्या वर्षीचे काजू आहेत त्यांना, इकडं वरती मोठे मोठे काजू आहेत, सो त्यांना खत वगैरे टाकायला आम्ही नंतरला येणार आहोत. आत्ता लेट पण झाला आहे खूप, त्याच्यामुळे ह्या साईडचे फक्त काजू त्यांना खत टाकून जातो आहे घरी. थोडासा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ही मम्मी जे राहिलेले 2 काजू आहेत ते लावते आणि परत एकदा बारीक बारीक पाऊस यायला सुरुवात झाली. म्हणजे आमचा काम संपत येतो तसा तसा पाऊस परत एकदा यायला सुरू होतो आहे. आणि अथर्व बघा किती मजा मस्ती करत आहे. आणि आजूबाजूचा एक थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे ते. हे बघा कसे काजू, ही झाडं बघा किती आलेत. ही तोडली होती मी, जी काट्याची झाडं होती ती सगळी तोडली होती मे महिन्यामध्ये. आणि आता परत पहिला जेव्हा पाऊस पडला ना, त्या पावसाच्या पाण्यानंतरला परत ती फुटलेत सगळी. आणि आता बघू शकता किती मोठीच्या मोठी झाडं झालीत परत एकदा. इकडं काजू लावलेत, परंतु त्यांना थोडी मेहनत पण घ्यावी लागणार आहे. परत एकदा मध्येच एक फेरी मारून त्यांच्या बाजूला जी झाडं काटेरी उगवतील ती तोडण्यासाठी यावं लागेल, तरच काजू व्यवस्थित होतील आपले. जर त्या टाईमला आपण साफसफाई करायला येऊ तेव्हा जर व्हिडिओ करणं पॉसिबल असेल तर नक्कीच तेव्हा पण दाखवू तुम्हाला काजू कसे झालेत आपले. आता कामं राहिलेत ती फटाफट करून घेतो. खतं वगैरे टाकायचे आहेत अजून त्या काजूंना. हे बघा, तर इकडे बघू शकता छोटे छोटे खड्डे वाटते काकी खत टाकायला. आधीचे काजू आहेत ते बघा केवढे मोठे आलेत. आणि तिकडं दादा आपला खताचा टब भरतोय. 2 पिशव्या आणून झाल्यात खताच्या. अर्धा पुढच्या वर्षीला ठेवतोय खत. सो गाईज आता आपले काजू तर लावून झालेत. हे जे काजू आहेत आपले पहिले मागच्या वर्षीचे, त्यांना आता आपण थोडा थोडा खत टाकतोय. त्यासाठी हा रिंगा करून घेतो. जास्त काय उकरत नाही, मुलकुंड वगैरे त्याची तुटतील त्याच्यामुळे जास्त उकरत नाही. थोडा थोडा एक टोक मारून घेतो. आणि काजूच्या बुंदापासून थोडा लांबच खोदायचे असतात, कारण मुलकुंड दूरवर पसरलेली असतात त्याच्यामुळे थोडा लांब टाकला की व्यवस्थितपणे होतो. अगदी बुंद्यात टाकून काय फायदा नसतो त्याचा. तर बघा अशा रिंगा करून घेतो थोड्या थोडा. आणि व्यवस्थितपणे वरती खत टाकून झाल्यावर माती वडून घ्यायची. पावसानं आपल्याला चांगली साथ दिला नाही.
थोडं मस्त रिंग करून घेतलं. आता ह्याच्यात थोडा खत टाकून घेतो. थोडी थोडी पावडर मम्मी माती घेते वरती करून. त्याच्यानंतरला त्याच्यात मी हा खत आहे तो टाकतो. त्या बकरीच्या लेंड्या आणल्यात आम्ही आणि ह्या बारीक भुस्सा केलेला आहे त्यांचा मस्तपैकी. एकदम चांगला असतो काजूंसाठी. हा जरा मोठा काजू आहे त्याच्यामुळे त्याला भरपूर टाकतात. भरपूर आहे चांगला मजबूत हो. काहीतरी माती काही हवी तर तोच खाली वाढवायची. वरती जरा घ्यायला ते हे आहे का त्याचा बांधकाम केलेलं. असू दे ना, असू दे असू दे. हे बघा आता व्यवस्थितपणे साईडची जी माती आहे ती वळून घ्यायची त्यांच्या बुंदामध्ये. चांगला असा बुरजासारखा ढीक करून घ्यायचा. ती मम्मी करते बघा. तो साईडचा पाला पाचला आहे तो पण घेतला तरी चालतो, कारण त्याचा पण पातेऱ्याचा पण चांगला खत असतो. त्याच्यामुळे हा पातेरा वगैरे साईडचा घेतो. हा झाड कसलाही काढून टाकतो. कसले तरी कांदे काढून टाकतो. वाट लागतात झाडांची. हे कांदे तिथे भरपूर आले. कसले आहे चूर्णाचा कांदा. चल हा झाला तर वरती जाऊया. ह्याला पण झाले. अशी माती घ्यायची वरती बुंदा, म्हणजे त्यांचे बुंदा आहेत ना व्यवस्थित मजबूत होऊन जातात. हा तोडली नव्हता गुराने तरी पण टाकतोय थोडा म्हणजे व्यवस्थित होईल. मग त्या टपात घेऊन येत खत. पहिला सगळ्यात छोट्या काजूंना टाकलं म्हणजे गेल्या वर्षीच्या. नंतरला मग ह्या मोठ्याला पण टाकायचं थोडा. पातळाची जमीन आहे त्याच्यामुळं दगडं भरपूर आहे तिकडं आणि अशा दगडाच्या जमिनीतच काजू चांगले होतात. आंबे आपण आणले ते तिकडं दुसरीकडे लावणार आहोत पहिलीकडं. आणि बरे ते मागाशी जर तुम्हाला दाखवले ते सगळे आंबे आपले नाहीत, अर्धे आपल्या सुधा दादाचे आहेत. तो न्यायला येणार आहे. तो ते त्याच्या तो आला की दाखवू आपण तुम्हाला. आपण काजू आणले होते सगळे. आंब्याची वस्तू आपण 3 आणलेत रत्नाचे आणि एक कुठला आणला आपण अम्रपाली आणला. एक नवीन व्हरायटी आणली आपण यावर्षी अम्रपाली आणि 2 रत्नाचे आणलेत. त्यासोबत एक कोकम आणलाय. फोटो चांगले येतात. फोटो चांगले येतात इथं. हे बघा आम्ही रिंग करून आपल्याला ठेवले. तिथं
ह्याच्यात खत टाकतो थोडा. तो तिकडं टाकतो पहिला थोडासा. असतील ह्याच्यात काटा असतील चप्पल सरकून हा पुतळा चांगला. कुठे पण तो हे का बांधकाम आहे ते? हा बघ येतो आपल्या आयडी थांबला पाऊस. 7 आता ते मस्तपैकी रिंग करून घेतलं आणि हा आता कट टाकतो इकडे पण. जरा मस्त झालं. यावर्षी बघूया कसा होतोय खत टाकल्यावर. ते टाकायचं मम्मीला विचारायला लागेल. मम्मी हवं का टाकू बस ना. पुढे पुढे आला तर परत वांगी जाईल. बस काय त्याला पण टाक ना जरा. सो गाईज आता एकंदरीत आपले काजू वगैरे सगळे लावून झाले. त्यानंतरला खतं वगैरे टाकून झालेत काजूंना आणि आपण आता घराकडे चाललो आहे. परंतु पाऊस बघा किती एकदम जोरात चालू झाला आहे आणि वारा वगैरे पण सुटला आहे. हे बघा किती जोरदार वारा सुटला आहे. सगळा पाऊस आमच्यावर येतो आहे. मला वाटतं जायपर्यंत भिजवून टाकणार आहे सगळी. हे बघा वारा सुटायला चालू झाला आहे आता. आज रात्री काय धमाका आहे पावसाचा असं वाटतंय. लाईट पण गेले आमची. जरासा पाऊस पडला तर आमची लाईट पण गेले. हे बघा ती जोरात जोरात पाऊस पडतोय. तर आपण जातो आता आम्ही फटाफट घरी. चला लय साथ दिली पावसाने. थँक्यू. सो गाईज आता आपले फायनली काजू वगैरे लावून झालेत आणि पावसाने पण आपल्याला खूप साथ दिली. जोपर्यंत आपण काजू लावत होतो तोपर्यंत थांबला होता पाऊस आणि आता परत एकदा जोरात पाऊस चालू झाला आहे. जर तुम्ही माझ्या मागच्या साईडला व्यवस्थितपणे दिसत असेल कदाचित तुम्हाला तर पाऊस चालू झाला आहे. आम्ही छत्रीत आहोत दोघं पण उभे. त्याच्यामुळं पाऊस आम्हाला लागत नाही. म्हणतात ना जर एखादा चांगलं काम करत असू तर निसर्गसुद्धा साथ देतो. तसंच काहीतरी झालं आमच्यासोबत. कारण आम्ही घरातून निघालो अगदी इथं येईपर्यंत खूप सारा पाऊस पडत होता आणि इथं आलो आणि पाऊस पूर्णपणे थांबला होता. अगदी काजू लावून होईपर्यंत पाऊस थांबला. सो जर आजचा हा काजू लावण्याचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक बाय केअर. बाय.